ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज ठाकरेंच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा। राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती। सुरक्षेत वाढ करण्याचं कारण अद्याप स्पष्ट। राज ठाकरेंना भीती आहे म्हणून की सत्ताधाऱ्यांना राज ठाकरेंची भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली, लवकरच स्पष्ट होईल, वडेट्टीवारांची टीका। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युतीबाबत कोणाशी चर्चा नाही, त्यामुळे मुंबई सर्व जागांवर लढवण्यासाठी आमची तयारी सुरू। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्त्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी महायुती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बावनकुळेंची माहिती। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यात येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचं भागभांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कठोर कारवाई करावी। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर धंगेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा, आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने संजय राऊतांचा 2 महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय। मतदार याद्यातील सर्वात मोठा घोटाळा आशिष शेलारांच्या मतदारसंघात। दुबार मतदारांमध्ये सर्वाधिक परप्रांतीय लोक, मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप। मशीनमधून मतचोरी करतात, निवडणुकीत ईव्हीएमचा घोळ नसला पाहिजे, सगळे नालायक, आयुक्तांना गड्डी मिळाली असेल, बच्चू कडूंचं विधान। साताऱ्यात युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत होईल, जिल्ह्यात भाजप भक्कम स्थितीत। भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसलेंची माहिती। भाजप आणि संघाची संयुक्त बैठक, अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा, पदाधिकाऱ्यांना निर्देश। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। आज शिरूर कासार तालुका बंदची हाक, जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी। परवानगीशिवाय 2 सप्टेंबरला आंदोलन केल्याप्रकरणी जरांगे पाटलांना आझाद मैदान पोलिसांकडून नोटीस, मात्र जरांगे आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहणार नसल्याची माहिती। जरांगेंच्या हत्येचा कट प्रकरणात आरोपी दादा गरडचा आणखी एक व्हिडिओ समोर, धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर केल्याचा व्हिडिओ दावा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।